पेट झालं पण काय त्याची इथं नाही. आलू वांग्याची भाजी तो ठेसा ठेसा तर भल्ला जोरदार गेलता का. मोन्या चांगला पोटभर जेवला ना. ठेसा तर भल्ला वरपला त्या. हा ठेसा ठेसाच करीत होता. ठेसा आणा ठेसा आणा. अरे ठेसा बनला तेवढा जोरदार होता ना. ठेशावरच तर मजा होती पुरी. भाजी नाही मी ठेसा सोबतच जेवलो. ठेसान पोळी. अरे आपलं सांगणंच तसं होतं तात्याले. मी म्हटलं एक आयटम कमी ठेवा पण ठेसान पोळी पहिले ठेवा म्हटलं. आता म्हटलं होतं बस आपलं बेसन करा ठेसा करा भाकर करा आणि कांदा बस बाकी काहीच नका ठेवू म्हटलं. पण तात्या म्हणे नाही चांगलं नाही वाटत म्हणे आलू वांग्याची भाजी ठेवली म्हणे. काय झालं रे सालं गडगड करून राहिलं. ठेसा जास्त झाला वाटते. मोन्या असं तोंड करू राहिला. काय झालं हा काय झालं म्हटलं. ठेसा जास्त झाला काय. हा मला तसंच वाटू राहिलं. पोट झुमू राहिलं राजा. चल बरं चल चल सोन्यांचे ते येऊ आपण बात. अरे कुठं नाही तर बा आमच्या दोघाले. चल ना येऊ बा चल मसाले पान चारतो तुम्हाला चला. मी येऊ का रे बा मला चारतो मसाले पान. अरे तू नको येऊ शाहरुख्या. संडासले चाललो मी त्याला घेऊन. जाणं एकटाच भाव संडासले आम्हाला घेऊन काय लागते. अरे चला ना तुम्ही असल्या कशा गोष्टी गिष्टी करता इकडल्या तिकडल्या. चला चला ना चला. पान चारतो तुम्हाला मसाला. पाणी घेजो रे बा भरून नाही तर आणशीन वांदा. चला बरं चला पटकन. ते मोहनदा इकडे देऊन दे झोडपा कोणाचा वावर होतोय ते गुपचाप मध्ये. अरे काय इथंच बसता का बाबा तिकडे बस ना. काय राजा तू बी चालच करता का. याचा रस्ता होय ना तिकडे बस. फक्त एक काम करा मी संडासले बसतो तिकडे. एक पाण्याची बॉटल भरून आणून द्या मला तिथून जा. अरे गानगोटाच करणारे बाबा गोटा घेऊन पुसून टाक आणि घरी गेल्यावर धुवून टाकतो चांगली सपा. दे ना राजा तेवढा आणून. मसाले पान चारीन ना मग. बरं जाय कर संडास कर तू आणि तो बॉटल आणून देतो तुला. आता बरं वाटू राहिलं जरासं. अरे आरामानं रे मोहनदा आरामानं म्हटलं. कढी खाल्ली काय. कढीचा आवाज येऊ राहिला चांगला. अरे काही विचारू नको राजा. फालतू खाल्ला रे बाबा ठेसा. चांगलं पोट झुमू राहिलं. अरे बापरे. अरे द्या ना बॉटल आणून द्या ना मला. तू इथंच थांब मी आणून देतो बॉटल पाण्याची. अरे अटपला काय कार्यक्रम अटपला काय म्हटलं वाचाच आहे. थांबणारे राजा आता तर सुरुवात झाली. थांब जरासा. हे तिथूनच बॉटल फेकते. अरे होयन का नाही होय आजच्या दिवस कार्यक्रम कायले खाल्ला एवढा ठेसा. हा तेजा मिरचीचा होय म्हटलं तो. अरे तेजा मिरच्या अशा तर काही मिरच्या पचवून टाकल्या. ह्या काय तेजा मिरच्या काय मोठी गोष्ट आहे का आपल्यासाठी. चांगल्या मिरच्या खाऊन टाकल्या आपण. पण आज काय माहित कसं काय बघितलं तर संतुलन. तुले सोन्या वावर माहित आहे का कोणाचं होय ते. नाही कोणाचं होय मला माहित बा. हे होय तात्याचा वावर नवीन घेतलेलं सकाळ संध्याकाळ राऊंड मारते तात्या इथं. हा आणि त्याला जर माहित झालं कसाला आपल्याच घरी जेवून राहिले. हा आपल्याच घरी मार जेवून राहिले निताच आपल्या वावरात येऊन हागू राहिले तर सांग नाही आलं का भांडणाचं काय मग. जाऊ दे ना तर त्याला कुठं माहित पडणार आहे आपण हागलो म्हणून. इथं काय सीसीटीव्ही कॅमेरा लावून ठेवलाय का त्यानं. असे तर काही लोक हागून चालले जात असं वावरात. जाऊ दे ना फुकटात सोनखत भेटवाल ना वावराच्या जमिनीले. तात्यानं तर मस्त फुलगोबी लावायला पाहिजे फुकटात सोनखत भेटलं तर. हा या अशी फुलगोबी फुकते या टप्पारीच्या टप्पारी यांना अशी चवदार एक नंबर. अरे काय होय मोहनदा अर्धा एक घंटा झालाच नाही का कार्यक्रम. मार आवाज येऊ राहिली ना. गाडीला आवाज करू राहिली म्हटलं जरा दमानं. ऑइलिंग गिलिंग गिरिसिंग बरोबर करत जा गाडीले. मजा घेऊ राहिली का माली. मजा घेऊ राहिली का म्हटलं. अरे बाबा फालतू खाल्ला रे बा ठेसा. चांगला ठेसाच निघू राहिला. घे ना खाना खाय आधी घे आणून देऊ काय. एवढा ठेसा कायलेच खाली पाहिजे. अकातल्यासारखा नाही भेटल्यासारखाच खाऊन राहिला ना. मिरची होईन ते दाखवतेच आपली जात. कायचा आवाज रे बाबा. काय होय रे बाई. काय हो पाबर रे पाबर मागे जरा काय होतं. आवाज पा कायचा येतं. कायचा आवाज रे मागं पाय बरं जरा. अबे उठ लवकर मोहनदा उठ तिथून उठ. अबे काय झालं ते तर सांग. अबे जंगली डुकर आले त्या मागं उठ लवकर उठ. हे बा किती जण आहेत. लवकर उठ 5-6 आहे ते. अरे हे कुठून आले रे बाबा कुठून आले. आणि संडासच्या टायमाला झाले काय. अरे कमीत कमी संडास तर उद्या लागत होती. 15-20 मिनिटांनी यायला पाहिजे होतं. अरे अरे कोणाचं होय रे बा कोणाची होय जमीन. पुरा धिंगाणा करते रे बाबा. याच्या जमिनीचा पुरा धिंगाणा करते आता. अबे आलू लावले वाटते कास्तकारानं. ते काय उकरून नसतं राहिले ते आलूच काढू राहिले बाहेर. आलू लावले रे बाबा पुरं कास्तकाराचं पांदानच करते हे. जा बरं मोहनदा ते बॉटल उचल लवकर जा तिकडे धुवून ये लवकर ते. जा खरकटी नको घेऊन ये इथं. पाहिजे रे सांग मला इकडे हमला करू राहिले का ते. नाही तर बस मग मागं येऊन जाईन ते. कास्तकाराले पुरं फिटवते रे बाबा पुरं फिटवते. झालं कास्तकाराचं पांदानच करते. झालं तात्याचं पूर्ण वायसरच पलटी गेलं आहे ना आता. काय करतं तात्याला फोन करतं काय. हा तात्याला फोन करून सांगून दे तुमच्या वावरात जंगली डुकर आले म्हणा बा. काय हो तात्याचं वावर काय. अबे सांगायचं तर होतं काय राजा. आता त्याला जर माहित झालं का त्याच्या इथं जेवलो त्याच्या वावरात दिला म्हणून दणका मारून तर मग काय म्हणून ते. माझी तर खाता म्हणून माझी हाकता म्हणून असं म्हणून ना ते. काही नाही म्हणत काही लोणूक घेऊ. काय करतं तात्याला फोन करतं काय डायरेक्ट फोन करून देऊ. तात्याला फोन करायला काही नाही सोनिया. ते जर म्हण तुम्ही कायला गेलते तिथं काय सांगशील. हे सांगशील काय का संडास करायला घेऊन आलतो म्हणून मोहन झाले. मग चांगलं म्हटलं हे होऊन जाईल म्हटलं ते गरम वातावरण होऊन जाईल. त्याच्यापेक्षा चुपचाप हुशारीनं सांगू आपण आता. चल पटकन. कायचं जेवण कायचं दिलं होतं म्हटलं तात्यानं काही समजलं नाही बुवा. मला नाही माहित कायचं दिलं. बा जाऊ दे ना दिलं एक नंबर जेवण झालं. पण काय तो ठेसा आणि काय ते बाबा जेवण आणि काय ते आलू वांग्याची भाजी आणि बर्फी तर भल्ली जोरदार जमली होती.
अरे काही नाही, तात्याच्या इथं निमंत्रण होतं, जेवायला या म्हणे सगळेजण, तर आलतो बा जेवाले. नाही कायचं होय ते नाही विचारलं आपण घाली एवढ्या चौकशा करतो. भेटलं जेवायला घ्या दाबून. अरे बापा जेवण काही विचारू नका, लय जोरदार जेवण होतं. मग अरे बापरे खतरनाक. येणं हो चिंके, येणं इकडे मापाशी ये, पडशील ना समोरून. नाही मी समोरच बघतो, मी नेट मांग सांगा हो बाबा. बरोबर पकडतो फक्त, पडली नाही पाहिजे, नाही तर मग म्हणशील. नाही तुम्हाला नाही म्हणून राहिलो, इले म्हणून राहिलो चिंकीले. हा निघतोच, बस इथून निघतोच आता. अरे मोहन सोन्या आणि चेत्याने दिसू राहिले, कुठे गेले तर जेवायला दिसले काय पण झाली मग. अरे काय विचारता त्याची करामत. मार खाल्ला मोहन ठेसा. मार ठेसा होय का, येऊ देच काम होतं ना. ठेसा आणि ठेसा काय साध्या मिरचीचा आहे का तो? हा तो चांगल्या दिवाणी आणि तेजा मिरची दोन्ही याचा मिक्स होय म्हटलं. तो मॅच सांगितलं तात्याले दोन्ही मिक्स करा म्हटलं. आणि पहा म्हटलं मग मजा कशी येते तर. पण हा पण भिडला ना, याला चांगला लागला तर चांगला फल्ली तेल होतं त्याच्यावरचं. मग कायचा विचार करते हा. आणि जे हागाले पयाला तो सोन्यान चेत्याले घेऊन, अरे बापा आलाच नाही आतापर्यंत. चांगलं पोट झुमू राहिलं त्याचं आलं. अरे किती दिवसा बाद जेवलो बाबा असा. ठेसान पोळी तर खाल्लीच नाही राजा, किती दिवस झाले. भाकर पाहिजे होती त्याच्यासोबत, ज्वारीची भाकर असती ना. अरे वा 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 वा, एकदम जोरदार मजा आली असती. ठेसा असला का पण जेवण चांगलं रपसोबत होते पण, नाही का. तात्या आला. अरे राम राम तात्या. राम राम. अरे तुकारामराव, जेवण चांगलं झालं ना. अरे लय जोरदार. अरे ठेशाच्या ना तर एक नंबर मजा आली. अरे जेवण केलं हो रोहितराव, का चालले? सुनबाई जेवली व? जेवलो ना काका, तिघं जण जेवलो आम्ही. आता चाललो आम्ही घरी चाललो बा. स्वयंपाक झाला होता चांगला? अरे एक नंबर. असं जेवण तर मी कुठंच नाही जेवलो. एवढे पैसे खर्च झाले पण असं जेवण नाही जेवलो. काय तो ठेसान, काय ते पोईन, काय कांदा, काय मजा. एक नंबर ताते, खरंच एकदम मस्त. अरे सासू सासऱ्यासाठी डब्बा घेऊन झाले पाहिजे होता. हा डब्बा घेऊन झाले पाहिजे होता. देऊ का आणून? घेऊन जा ना. केला होता त्याला फोन डब्बा आणू काय म्हणून, पण ते म्हणे नाही स्वयंपाक केलाय म्हणे, डब्बा नको आणू म्हणे, कसं शिळ राहून जाईल म्हणे. बरं काही हरकत नाही. काय म्हणते वसंतराव, झालं जेवण वगैरे झालं ना? अरे एवढं जोरदार जेवण मी कुठंच नाही जेवलो. मजाक नाही करत ना, एवढं जोरदार. आता तुम्ही सांगा बस स्वयंपाक कसा झाला होता तर. अरे तात्या असं जेवण जेवलोच नाही, मजाक नाही करत, एवढं खतरनाक जेवण झालं माया. अरे बापा आता तर मला संध्याकाळी जेवायचं काम नाही पडत. भलं सुपर जेवण बनवलं होतं, एक नंबर मस्त. दिलीप भाऊ तर काही ऐकूनच नव्हते राहिले बा. दिलीप भाऊ शाहरुख क्या सल्ले हा. आणि तो मोन्या कुठे गेला, दिसून नाही राहिला. आणि सोन्यांचे ते नाही दिसून राहिला. लहान राजे हो ठेशावर भिडले होते, मोन्यात ऐकूनच नव्हता राहिला. हा ठेसा आला का, आणि इकडे ठेसा कमीत कमी पाव ठेसा खाल्ला ते ना. अरे काय तिखट काय कमी होता का तो ठेसा? मी आता जरासाच घेतला तर बस बा म्हटलं, कानाले खडा. एवढा तिखट मिरचीचा असते काय? कोणत्या मिरच्या बा त्या? दिवाणी आणि तेजा मिरची होय म्हटलं ते. हा अशी तशी राहते काय? दिसते उलीची पण हाय एकदम खुंकार. तो मोन्या म्हटलं ठेसा खाल्ला मार, आणि हागाले पयाला तो सोनेलेन चेत्याले घेऊन. अजूनपर्यंत आला नाही, मार हागूनच राहिला काय माहित. अरे नाही भेटल्यासारखेच करते ना हे. हा मला भेटन का त्याला भेटन? अरे ठेसाच होय ना तो, काय गुलाबजामुन रसमलाई होय काय? काही आपलं. ओ तात्या. काय झालं एवढा धावत आला? काय झालं म्हटलं? अरे तुमच्या वावरात म्हटलं जंगली डुकरं घुसले आणि मार आलू खाऊ राहिले ते. काय गोष्ट करतं? कोणत्या वावरात रे? कोणत्या वावरातली गोष्ट करू राहिला तू? अरे हे तुम्ही वावराच्या बाजूचं घेतलं नाही काय? त्याची गोष्ट करू राहिलो आम्ही. चला पटकन चला. खायन का रे बा पूर्णच्या पूर्णच. अरे काय विचारूच नका तुम्ही, बम भिडले होते ते दात खाऊन. ते ऐकते काय, मोठे दात आहे पहिलेच तर त्याचे. चला बरं येऊ पाहून आपण. हा चला. असं आहे ते पा. इकून तिकून आता आलूले चांगला भाव आहे तर हे जंगली डुकरं नाही पुरू देत. पार लावते विल्हेवाट. घे चांगली स्टेपनी आहे त्या तात्याले आता. पाहिजे आम्हाला जाऊ द्या. हा जा चला येतो मग आप्पाजी. हा ये पोरी ये. मोठा कठीण काम आहे कास्तकाराचं, मोठा विचार पडला कास्तकाराले. अरे बाप रे, अबे हे तर एक दोन थोडी आहे, हे तर 6-7 आहे रे बाबा. अरे मेरे बाप, अरे हे तर आलू खाऊ राहिले राजा. हे तर करतेले का डोक्याले चंदन लावतच कामाला येईन. आता काय करावं रे यायचं आता, कसा हाकला होता येईल. सोकारी कोण ठेवला होता ते? सोकारी ठेवला असता ना तर ते फटाके फोडून त्याने हाकलून दिलं असतं, तेवढेच तुमचे वाचले असते. अरे ताराचं कंपाऊंड घालून दिलं असतं तर काय आले असते ते एवढे. अरे बापरे, लय तांडव घालून ठेवलं आहे ना तर तात्या. याचा इलाज करा काही ना काही, नाही तर झालं मग तुम्हाला काहीच नाही पुरू देते. का रे पण तुम्हाला कसं काय माहित झालं? काही इथं रानडुकर आले म्हणून माझ्या वावरात, आणि मला वावर होय म्हणून. अरे आम्ही येतो पाटलाच्या वावरात बकऱ्यासाठी गवत कराले, तर आम्हाला आवाज ऐकू आला. तर पाटील म्हणे जाऊन पहा म्हणे काय येतं. आलो तर बाबा जंगली डुकरं दिसले आम्हाला, म्हणून आलो आम्ही तुम्हाला सांगत. पाटील म्हणे जा लवकर सांगून द्या म्हणे. अरे तात्या काही तर विचारपूस करण्यात टाइम घालता का? जाणं पटकन आहे, काही इलाज करणं त्याचा वाला. फटाके फोडा, फटाक्यानं ते चालले जाते आणि मग लावा ताराचं कंपाऊंड चांगलं अर्थिंग मारलं, मग नाही येत ते. अरे काय विचारतं राजा, ताराचं कंपाऊंडच होतं ना का? सल्ल्या ताराचं कंपाऊंडच होतं. ताराचं कंपाऊंड तोडून आले ते. सांग आता काय करतं? आता मला सोकारी ठेवणं आलं, अर्जंट मध्ये सोकारी ठेवा लागते. जाना पहिले फटाके आणा फोडाले. जा फटाके आणा फोडाले. 15-20 मिनिटं लेट झाले असते तर मस्त माझी संडास झाली असती. काय छान माय. म्हणजे तुम्ही काही संडास करायला आलते काय बॉय? तात्याच्या वावरात संडास करायला आलते काय काही राजा? बरं झालं ते माहित नाही पडलं. तिकडल्या कोपऱ्यात फोडदा सुताई बाम कसे येते तर पाहतो आता. सुताई बाम फोडतो धनाधन. तात्या खाली पाहिजे, खाली पाहिजे तात्या, खाली पाहिजे म्हटलं.
कायचा वास होय रे? अरे बापरे, कोण होय रे बाबा? कोण होय वावरात हागून ठेवलं? त्या मारायचे मारे तर कोण होय वावरात हागून ठेवलं यानं सकाळी सकाळी? पुरा पाय भरला माया, पाय भरला ले का मोंदा. मला तर हसा जीव पुरा पाय भरून गेला तात्याचा. माहीत जर पडला ना बस झालं मग. एखाद्याला झोडपतेस कधी तात्या? या इकडे इकडे या तात्या आणि पुसून घ्या म्हटलं ते. सोकारी ठेवाच लागेल मला. कोणी साला येऊन मावावरात हागू राहिलं. चांगलं पुजा ते, नाही तर मार वास करून ठेवून देसान तिथं घरात. चांगलं पुसा. तर कोण हागलं? भल्ला बेकार वाशी राहिला ना राजा. किती दिवस झाला काय माहित तो हागला नव्हता. माझ्या वावरात येऊन हागला. जाऊ दे ना, चालतच असते. घ्या पटकन फोडा जरा फटाके. पाहिजा आधी खाली पाहिजा, नाही तर करसान उद्घाटन आधी. पाहिजा जरा लक्ष द्यायचा म्हटलं जंगली डुकरावर, नाही तर धावन ते मांग अनसान वांद्यात काम. बाबा लागला फटाका. पायजा दूर होता त्याच्या फटाक्याच्या. फटाक्याला जोरदार फुटते तो. अरे बापरे, भल्ला कळा काय रे? पळून राहिले तात्या, पळून राहिले. लावा अधिक लावा, 1-2 लावा. दूर व्हा त्याच्या, दूर व्हा, नाही तर अंगावर फुटन तो. फुटते का नाही फुटत रे? हा किती वेळ लावला? पाय रे पाय, तात्या किती कलाकार आहे. हातात पडू राहिला सुद्धा बा. सांग तो हातात फुटला म्हणजे किती भावात पडायचा होय. अरे हो तात्या, हातात फुटन ना तो. हातात खाली पकडला. अरे बंद आहे ना तो, म्हणून पकडला. ते डबल लावून राहिलो मी. तो आपल्याला इथून दिसू राहिला चालू आहे म्हणून, आणि तिच्या तिथे त्याला नाही दिसू राहिला. सांग राजा, हातातच फोडते थांबे. अरे बापरे, चटका लागला रे बाबा. हात जायला रे, हात जाऊन घेतला रे बाबा तात्यानं. हे काय होय फुका मारू राहिले हात जायला? या येऊन जा इकडे. जास्तीचे कामं कोण करायला सांगितले तुम्हाला? हातात फटाके फोडाले. या या इकडे या. आराम नाही या ना. अरे हा कोण नाही चालला रे बा? एकच राहिला काय? जाणं बाबा जाणं. काय 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 पुरे आलू खाऊनच जाता काय? जाता तर पहा. अरे बापरे, चांगले खपनाटेच आहे. एखाद्या माणसाला फाडूनच टाकत होय तो. गेला बाबा गेला. तुम्ही ठेवा तात्या सोकारी. सोकारीशिवाय तुम्हाला काय गत नाही आहे. हा, ताराचं कंपाऊंड द्या घालून चांगलं अर्थिंगवालं. कसं आहे, सोकारी रायन तर 1-2 सुताई बाम फोडून फटाके फोडून हाकलून द्यान. तुमचं पीक पाणी तरी वाचन, नाही तर मग खतमच आहे. खतम काम आहे पुरं. हा ना यार, विचारच पडला ना काय करावं कसं करावं. नाही सोकारी पास लागन, त्याच्याशिवाय काही गत नाही आपल्याला. आहे का चांगला कोणी सोकारी? चांगला भरोशाचा पाहिजे. काम बी केलं पाहिजे, नाही असं सांभाळलं बी पाहिजे त्यानं. आणि जे हागणेवाले आहे हे बी नाही येऊ दिले पाहिजे. काही असो तिकडे. अरे जाऊ द्या ना, हागू द्या ना लोकायले वावरात. अरे मस्त फुलगोबी लावून टाका. कायले लोड घेता? चांगली फुलगोबी उभारते ना. हे चांगली मोठीच्या मोठी फुलं होते त्याचं. मग ओरिजिनल सोनखत भेटणं चालू आहे तुमच्या जमिनीले. हागाले जमीन घेऊन ठेवलाय का? हा उठले सुटले चालले हागाले. हा मला फक्त माहित पडलं पाहिजे का कोण होय तो हागणारा. ना त्याला झोडपे देईन तर मग काय लावली? हा काही तर हागासाठी जमीन घेऊन ठेवलाय का तुमच्यासाठी? हागा तिकडे जाऊन आपापल्या वावरात हागा ना. लोकांच्या वावरात हागता का इथं? चला तात्या चला मग घराकडे. सोकारी पा लागते आपल्याला. चला बरं. हा चला सोकारी पाहून येऊ.